मला ना पहिले तर बाथरूममध्ये पण एकटीला जायला भीती वाटायची आणि हे जेव्हा मी एका कन्सल्टेशन कॉलमध्ये माझ्या एका स्टुडंटला सांगितलं, तर ती खूप खुश झाली. "मॅडम तुम्हाला पण भीती वाटते? कोणतरी असं आहे की ज्याला बाथरूममध्ये जायला पण भीती वाटते? मला पण सेम भीती वाटते." आणि ती एवढी खुश झाली. भीती ही किती नॅचरल टेंडन्सी आहे. तर मला असं वाटतं की अशा छोट्या-छोट्या भीती सगळ्यांनाच असू शकतात. पण जेव्हा आपण भीती एक्सप्रेस करतो, आपल्याला स्वतःला तिचं रिअलायझेशन होतं की बाबा ही भीती मला आहे. आपण तिला ॲक्सेप्ट करतो, तर तेव्हा आपलं मनावरचं गिल्ट जातं. हां, ही छोटीशी भीती आहे. मग मी त्यावर रिसर्च केला की ही भीती कुठून आली असेल बाबा? तेव्हा मला जाणवलं की मी लहानपणापासून एका जॉइंट कुटुंबातच वाढले. इनफॅक्ट हॉस्टेलला सुद्धा आम्ही एका रूममध्ये 10-10 मुली राहायचो. सो आयुष्यात कधीच कुठे एकटी राहिली नाहीये. त्यामुळे मला एकटेपणाची भीती वाटते. मग ते बाथरूम का असेना, मला कुठेच एकटं राहायचं नसतं आणि त्यातून ती भीती आली. मग हे जेव्हा मला रिअलाईज झालं, तेव्हा ती भीती हळूहळू कमी झाली आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी एकटं राहायला लागले. फॉर एक्झाम्पल, माझ्या घराच्या बाजूला माझा योग स्टुडिओ आहे. सो मी तिथे तासनतास एकटी काम करत असते आणि मला तेव्हा कळलं की येस, मी एकटी राहू शकते. मी स्वतःची पण कंपनी एन्जॉय करू शकते. पण हे केव्हा? जेव्हा मी ॲक्सेप्ट केलं की मला ही भीती वाटते, मोकळेपणाने त्याविषयी बोलायला लागले, तेव्हा सगळ्यांशी बोलून मला त्यातून रिअलायझेशन झालं की हां बाबा, हे एक कारण असू शकतं. सो मला असं वाटतंय की आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत असेल, तर त्या भीतीमागे काहीतरी लॉजिक दडलेलं असतं. जेव्हा आपण जवळच्या व्यक्तीशी त्याविषयी बोलतो, त्या भीतीवर मनन करतो आणि त्या भीतीला ॲक्सेप्ट करतो, तेव्हा त्या भीतीतून इझिली मुक्ती मिळू शकते.